नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 4 पिण्याचे पाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। या पाठामध्ये आपण काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत। तसेच गाळलेले स्वच्छ पारदर्शक पाणी हे सूक्ष्मजीव राहू शकतात। पाणी निर्धोक करून पिणे आरोग्यासाठी चांगले असते। गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी किंवा ते स्थिर ठेवतात, तळाशी गाळ जमा झाल्यावर पाण्यात तुरटी फिरवतात, अशा अनेक गोष्टी आपण शिकल्या। त्याचबरोबर काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात बुडतात आणि काही वस्तू पाण्याच्या तळाशी जमा होतात याची देखील माहिती घेतली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल। तुम्हाला जर हा पाठ समजला असेल तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला। पहा स्वाध्याय 1 अ जरा डोके चालवा। प्रश्न पहा, रवा आणि साबुदाणा मिसळले गेले आहे, ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल? ज्यातून साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल? या ठिकाणी आपलं डोकं चालवायचं आहे। रवा म्हणजे गरा आणि साबुदाणा हे काय झालंय, एकत्र झालेलं आहे आणि त्यांना आपल्याला वेगवेगळं करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळं करण्यासाठी चाळणी घ्यायची आहे। नक्की मग चाळणी कशी घ्याल तुम्ही? साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी घ्याल की रवा पडेल अशी चाळणी घ्याल? तर आता आपण याचं उत्तर पाहूया। पहा उत्तर, रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान असतात। जर चाळणीचे भोक किंवा छिद्र साबुदाण्यापेक्षा आकाराने लहान व रव्याच्या कणापेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल आणि साबुदाणा मात्र चाळणीवरच अडकून राहील। म्हणून अशी चाळणी घेऊन आपण रवा खाली पाडू शकतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। पहा 1 लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण आहे? आता आपल्या सर्वांच्या घरी लिंबाचे सरबत करतो, मग त्यामध्ये कोणकोणते पदार्थ टाकतात हे आपण आता उत्तर लिहायचं आहे। पहा उत्तर, लिंबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस, मीठ, साखर या पदार्थाचे पाण्यात केलेले द्रावण असते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2 पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही, याचे कारण काय? आता आपण याचं उत्तर लिहूया। विद्यार्थी मित्रांनो, पाणी जर वरकरणी आपल्याला स्वच्छ दिसत असेल तरी देखील ते पिण्यासाठी योग्य आहे असं सांगता येऊ शकत नाही। उत्तर पहा, पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक किंवा हानिकारक सूक्ष्मजीव असू शकतात आणि तसे पाणी जर पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात। त्यामुळे आपण पाणी निर्धोक करून प्यावे। तसे पाणी निर्धोक नसते म्हणून ते पिण्यासाठी चांगलेच असेल असे नाही। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 शरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो? आता उत्तर लिहा। पहा उत्तर, शरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो किंवा जर 2 ग्लास किंवा तांबे असतील तर एकमेकांमध्ये आपण त्यांना ओतत राहतो सतत आणि त्यामुळे काय होते, साखर लवकर विरघळते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 4 तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते? तर याचं उत्तर आहे आपल्या सर्वांना माहित आहे, तेल पाण्यावर तरंगते। या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक खालील प्रश्नांची उत्तरे द्या पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढे पहा आहे तक्ता भरा। 1 पाठातील बुडणे आणि तरंगणे प्रयोग करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तक्ता भरायचा आहे आपल्याला। पाठात सांगितलेल्या वस्तूशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा आणि त्याची नावे हे तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा। आता आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये वस्तूंची नावे, बुडणाऱ्या वस्तू आणि तरंगणाऱ्या वस्तू लिहायच्या आहेत। आपल्या पाठामध्ये एक प्रयोग दिलेला आहे, भांडं घेतलेलं आहे, पुन्हा कंपास पेटीतील काही वस्तू घेतलेल्या आहेत, घरातील काही वस्तू घेतलेल्या आहेत आणि बागेतील काही वस्तू घेतलेल्या आहेत। तर त्यापैकी कोणत्या वस्तू तरंगतात, कोणत्या वस्तू बुडतात याचा आपला विभागणी करायचं आहे, वर्गवारी करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे। तर आता सर्वप्रथम आपण वस्तू कोणत्या कोणत्या आहेत पहा। एक आहे कंपास पेटीतील प्लास्टिकची स्केल, खोर रबर, पेन्सिलचा तुकडा, टोका यंत्र, रबर बँड आणि कर्कट। तर घरातील आहे स्टीलचा चमचा,
प्लास्टिकचा छोटा चमचा, शेंगाची टरफले, खिळा, स्क्रू आणि नाणे. आणि बागेतून आहेत काड्या, खडे, पाणी आणि माती. आता या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्यापैकी बुडणाऱ्या वस्तू कोणत्या आणि तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या पाहू. आता बुडणाऱ्या वस्तू प्रथम पाहू. बुडणारा आहे खोड रबर, त्यानंतर टोका यंत्र, स्टीलचा चमचा, पेन्सिलचा तुकडा, खिळा, स्क्रू, नाणे, माती, खडे आणि कर्कट एवढ्या वस्तू पाण्यामध्ये बुडतात. आता तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या त्यापैकी प्लास्टिक स्केल, पेन्सिलचा तुकडा, रबर बँड, प्लास्टिकचा चमचा, शेंगाची टरफले, काड्या आणि पाने हे मात्र पाण्यामध्ये तरंगताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या वस्तूची आपण विभागणी किंवा वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर याच्या खाली एक प्रश्न 2 दिला पहा. याचप्रमाणे पाठात दिलेल्या विरघळण्याचा प्रयोग आणखी काही पदार्थ घेऊन करा. वरील प्रमाणे विरघळण्याच्या प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा. विरघळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्यात मांडा. आता हे झालं आपण पाठामध्ये दिलेला प्रयोग पाहिला. पण याशिवाय आणखी घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात किंवा इतर कोणत्या वस्तू असतात त्या आपण घ्यायच्या आहेत आणि त्यापैकी विरघळणाऱ्या वस्तू कोणत्या आणि न विरघळणाऱ्या वस्तू कोणत्या याचं काय करायचं आहे आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि त्या आधारे आपल्याला तक्ता तयार करायचा. पण आपण सर्वप्रथम काही वस्तू घेऊया. आपण घ्यायचं आहे साखर, तेल, हळद पूड, लाकडाचा भुसा, गव्हाचे पीठ, मीठ, मध, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड आणि वाळू. आता यापैकी विरघळणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत त्यापैकी जर आपण पाहिलं तर आहे मध, तुरटीची पूड, धुण्याचा सोडा, साखर आणि मीठ या वस्तू काय होतात विरघळतात. आणि न विरघळणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत विद्यार्थी मित्रांनो, वाळू, गव्हाचे पीठ असेल, लाकडाचा भुसा असेल, तेल असेल किंवा हळद पूड काय होत आहे विरघळत नाही. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे पुढील ई, रिकाम्या जागा भरा. यामध्ये एक पहा, साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळ्यावर टिंबटिंब होतात. आता या ठिकाणी उत्तर आहे. आपण जर पाठाचं चांगल्या प्रकारे वाचन केलं तर या प्रश्नांची उत्तरं किंवा रिकाम्या जागा आपल्याला भरता येणार आहेत. या ठिकाणी शब्द दिसेनासे, मग आपलं उत्तर होणार आहे साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात. त्यानंतर पुढील रिकामी जागा पहा, पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात. आता याचं उत्तर असणार आहे द्रावण. मग आपलं उत्तर तयार होईल पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढील तिसरं पहा, जलसंजीवनी हे टिंबटिंब द्रावणाचे एक उदाहरण आहे. या ठिकाणी उपयुक्त शब्द असणार आहे. मग आपण लिहायचं उत्तर जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढील 4 आहे पहा, सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात, काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास टिंबटिंब होऊ शकतात. आता याचं उत्तर असणार आहे आजार. मग आपली रिकामी जागा तयार होईल सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात, काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न 5 पहा रिकामी जागा, तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात. आताच आपण प्रयोग केलेला आहे. त्यानंतर पहा आपलं या ठिकाणी जर उत्तर येणार हलके आणि जड, कारण 2 रिकाम्या जागा दिल्या आहेत. मग आपलं उत्तर तयार होणार आहे उत्तर तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात. अशा प्रकारे हे रिकामी जागा पूर्ण करायची आहे. त्यानंतर 6 पहा, गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात टिंबटिंब फिरवतात. काय फिरवतात माहिती आहे आपल्याला, तुरटी. मग आपलं उत्तर होईल गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात. अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा भरा हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे चूक की बरोबर सांगा. एक आहे तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही. आता हे विधान चूक आहे कारण तुरटीची पूड पाण्यात विरघळते. आपण या ठिकाणी चूक हे उत्तर लिहायचं आहे. पुढे पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत. हे देखील विधान चूक आहे कारण आपल्याला जरी स्वच्छ पाणी दिसत असेल ना त्याच्यात देखील सूक्ष्मजीव असू शकतात. म्हणजे हे विधान देखील चूक आहे. पुढे 3 गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो. आता हे विधान बरोबर आहे कारण जास्त वेळ जर आपण पाणी स्थिर ठेवलं तर हळूहळू ती माती किंवा तो गाळ खाली तळाशी जमतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढे 4 खोडरबर पाण्यात तरंगते. हे विधान चूक आहे कारण खोडरबर हे पाण्यात बुडत असते. या ठिकाणी आपण चूक हे उत्तर लिहायचं आहे. आणि शेवटी आहे 5 चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो. आता याचं उत्तर असणार आहे बरोबर, चहा गाळणीने जर आपण गाळला तर त्यातला चोथा आपल्याला वेगळा करता येतो.
म्हणजे या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक उ चूक की बरोबर या प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत। त्यानंतर उ आहे पहा, पाणी पारदर्शक होते म्हणजे काय आहे। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं पहा। पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी असतो तेव्हा पाणी पारदर्शक होते, पण ज्यावेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात आणि या कणांना मातीचे बारीक कण चिटकतात। ते सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात आणि अशा प्रकारे पाणी काय होत असतं, पारदर्शक होते आणि आपण त्याला काय म्हणतो, पारदर्शक पाणी असे म्हणतो, म्हणजे स्वच्छ पाणी किंवा आपल्याला त्या पाण्यातून खाली तळाशी असणाऱ्या वस्तू देखील दिसतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपल्या पाठामध्ये देखील काही प्रश्न विचारलेले आहेत। आपल्या त्या प्रश्नांचे देखील आता उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत पहा। जर आपण पाठाचं जर चांगल्या प्रकारे वाचन केलेलं असेल तर आपल्याला पाठामध्ये एक सांगा पाहू नावाचा एक प्रश्न आहे बघा, त्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले आहेत। पहिला प्रश्न आहे, पावसाळ्यात नदी नाल्यामधील पाणी गढूळ होते ते आपण का पित नाहीत। आता आपण याचं उत्तर पहा। पावसाळ्यामध्ये आजूबाजूची माती पाण्यात मिसळून पाणी गढूळ होत असते, त्यात अनेक रोगकारक सूक्ष्म जंतू असू शकतात आणि बऱ्याच आजाराच्या साथी असे पाणी पिण्यामुळे होऊ शकतात, म्हणून आपण पावसाळ्याचे पाणी गढूळ असल्यामुळे ते पित नाही। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे पहा, तुम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलात, तिथल्या झऱ्याचे किंवा विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ते पाणी प्याल का। आता साहजिकच सोपं उत्तर आहे, ज्या पाण्याला दुर्गंधी येत असेल किंवा वास येत असेल ते आरोग्यास अपायकारक असणार आहे, म्हणून ते दुर्गंधी येत असलेले आपण पाणी पिणार नाही। त्यानंतर पुढे आणखी एक प्रश्न दिला बघा, जरा डोके चालवा। पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत याचा काय फायदा असू शकतो। आता पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत याचा थोडा फायदा होऊ शकतो बघा। 2 पदार्थाचे मिश्रण झाले असेल अंतर आणि त्यातील एक पाण्यात विरघळला आणि दुसरा जर पाण्यात विरघळला नसेल तर आपण तो पदार्थ सहज वेगळा करू शकतो किंवा तो वेगळा केला जाऊ शकतो। न विरघळणारे पदार्थ गाळून बाजूला करता येतात। पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत याचा फायदा असे पदार्थ गाळण्याने दूर करण्यासाठी देखील करू शकतो आपण, म्हणजे अशा प्रकारे ते पदार्थ आपण वेगळे करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाठ क्रमांक 4 जो आहे आपला पिण्याचे पाणी, त्या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे। याशिवाय या पाठाच्या काही आपल्याला खाली उपक्रम दिलेले आहेत। ते उपक्रम पहा की सकाळी शाळेत आल्या मोठ्या भांड्यात गढूळ पाणी घ्या, त्यातील बरीचशी माती तळाशी जमा झाली की वरचे पाणी 2 काचेच्या भांड्यामध्ये ओतून घ्या, भांडे क्रमांक 1 आणि 2 अशा चिठ्ठ्या चिटकवा, 1च्या भांड्यातील पाणी तुरटीचा खडा फिरवा। आता दर 30 मिनिटांनी दोन्ही भांड्यातील पाण्याचे निरीक्षण करा, कोणते पाणी लवकर स्वच्छ दिसू लागते व किती वेळात, दुसऱ्या भांड्यातील पाणी तेवढेच स्वच्छ होण्यास किती वेळ लागेल। तर हा जो प्रत्यक्ष प्रयोग आहे आपल्या पाण्यामध्ये तुरटी फिरवायचा आहे तो आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षकांच्या मदतीने करायचा आहे, निरीक्षण करायचं आहे आणि नक्की या 2 भांड्यातील कोणतं पाणी लवकर स्वच्छ होतं ते आपण निरीक्षण करून सांगायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाठ क्रमांक 4 पिण्याचे पाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच उपयुक्त होणार आहे, तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू देखील नका, कारण आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।